नमस्कार, कशा सगळे ठीक आहेत ना? मी सँडी मोरे, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉग. तर आजचा आपला ब्लॉग होणार आहे गुजरातचा. तर आम्ही निघालोय डायरेक्ट बसमधूनच ब्लॉग शूट करतोय, म्हणजे स्टार्ट करतोय, कारण की आम्हाला पहिला एक प्रोग्राम होता कुर्ल्याचा एक जण तर आपला आगमन सोहळा होता, तो वाजवला. तो वाजवून झाल्यानंतर डायरेक्ट आपण निघालोय बसमध्ये सामान लोड करून गुजरातसाठी. तर गुजरातला आपल्याला ट्रॉली सेटअपचा आहे, गणपती आगमनचाच प्रोग्राम आहे. साऊंड सेटअप आहे आपल्या पूर्ण ट्रॉलीचा. तिकडे गेल्यावर तुम्हाला माहिती पडेलच आपला काय सेटअप आहे काय नाही ते. तर आता निघालो आम्ही, तर आता झोपणार, आराम करणार आणि डायरेक्ट तुम्हाला भेटणार सकाळी. The next day. गुड मॉर्निंग फ्रॉम गुजरात. तर थांबला आम्ही नाश्ता करायला. आता झोपून उठले मस्त, गावातले पूर्ण पब्लिक बसले नाश्ता करायला. भाई लोक, अरे रुपेश काय खातोस? हा काय खातो? वडा नाही खाल्ला पेमेंट नाही मला वडा कोणी खाला नव्हता. मी बोललो गेले कुठे सगळे? नाश्त्याला काय खास नव्हतं म्हणून चाय बिस्किटच खाल्लं. निघाले आता परत आपल्या प्रवास झाला. जास्त ना आता 1-1.5 तास आहे. 1-1.5 तासात पोचू आम्ही लोकेशनला. मला वाटतं डायरेक्ट पोचून डायरेक्ट साऊंड व्हॅली सिंगलाच उतरायचं आहे. आणि टाईम पण झाला आहे 10:30 वाजले. 10:30 वाजले. तर फायनली 10 तासाचा प्रवास करून उतरलोय गुजरातला, गोध्राला. इकडे वैभव आला, साऊंड पण आपलाच आहे. वैभवने पूर्ण साऊंड खाली करून सेटअप लावला आहे. आणि आजचा ट्रॉली एकदम म्हणजे बोलतात एकदम खतरनाक वाटणार आहे, कारण की एकदम स्क्रीन वगैरे पण लावलेली आहे. इकडे स्क्रीन आहे, इथे स्क्रीन आहे, म्हणजे आजचा सेटअपला बघायसारखं आहे. आता आम्ही पण पोचलो, थोडं फ्रेश झाल्यानंतर आपला सेटअप लावून घेणार आहे वरती. काय साहिल बा, साहिल बाय, मोजम बाय, कसा वाटला 10 तासाचा प्रवास करून? मजा आली. जाताना बघूया. वैभवचं काम होईपर्यंत ना आम्ही चाललो आता फ्रेश व्हायला. फ्रेश होऊन मग येणार म्हणून बस येत नाही, कारण की तिकडे आपल्याला जायचं ना, तिकडे काहीतरी वायरी वगैरे आता बस पास नाही होतात. आपला वैभवचा टेम्पो आहे, हा घेऊन चाललोय. चले चल मागे चले. सगळे जागा पकडतायत. ह्याच्यामध्ये पण जागा पाहिजे, ह्याच्यामध्ये पण जागा पाहिजे, नाही तर काय. चल रे सचिन पटकन. रुपेश बस मधनं 10 तास प्रवास करून परत टेम्पो चढायचा. चढता चढ हे हात नको देऊ. कसा चढू अब चलला. माझी बॅग पडली डुबल्या माझी बॅग पडली. चला बघा आता फ्रेश व्हायला. हा पहिला जुगाड. झोपायचं नाही.
तर आंघोळ बिंघोळ केल्याने मस्त फ्रेश झालोय. जायचं आपल्याला आपल्या लोकेशनवर. वा क्या बात आहे. हा हा ऐसा सोना ऐसा सोना ऐसा सोना. कैसे सोना. कैसे सोना. सगळे आले फ्रेश होऊन आणि आता चाललो आपण लोकेशनवर जिथे आपल्याला सेटअप लावायचा. सेटअप वगैरे लावून साऊंड बॅलेन्सिंग पण करायचं. आता किती वाजले रे. बजाय किती ना देतो भैया. कदाचित 4:30 वाजले. 4:35. अरे बघ आपली बघ टायमिंग बघ जबांग बघ परत. हा हा 4:30 वाजले बरोबर. सेटअप लावून झाला आपला आणि आता आम्ही चाललो जेवायला. कारण की दुपारपासून काही जेवलेलो नाही आहे. नाश्ता पण नाही केला आहे. फक्त चाय प्यायलो आहे. सकाळी पण चाय प्यायलो आणि आता पण चाय प्यायलो. तर भूक लागली तर आलो आता जेवायला. सेटअप वगैरे लावून झालं आपलं. फक्त आता माईक वगैरे लावून बॅलेन्सिंग करायची आहे. चल तो तब तक कुछ तो खाते. क्या तब तक कुछ तो खाते हम लोग आने तक. ते इतना भूक लगा. सुबह तो कुछ नहीं खाया. चल इस बाईक को क्या बोलते अंकल. वाव हे मस्त असं हॉटेल आहे. पंखे पे बैठी का. अरे एसी है भाई. लय भूक लागली. अशी भूक लागली ना तिच्या विचारू नका. खूप भूक लागली आहे. जे भेटेल ते काय. फॅन लगाव फॅन. आज कोणी आम्हाला कारल्याची भाजी दिली ना तरी पण आम्ही खाऊ ती. एवढी भूक लागली आम्हाला. मस्ती करतोय. सिरियस घेऊ नका. मी काय कारल्याची भाजी खात नाही. तो खाऊ शकतो मी नाही खाऊ शकत. काय रागा गाणं गाणे का मूड नाही. सुना सुना. पहिले आपण काम करायचं. ते पंखा लावला बोला मी. योगेश काय योगेश स्टार्टरला मंचाव सूप. मंचाव चाउमिन सूप. स्टार्टरला मंचाव सूप आला. मंचाव सूप. पहिला सूप आला. नंतर छास आला. तिसरा आयटम पापड आला. जेवण कधी येणार. पाणी पण आले. सगळे लिक्विड वाले आयटम आले पण जेवण कधी येणार. जेवण आलंय आपलं. जेवून घेतो पहिला पटापट. कारण की जायचं आपल्याला साऊंड बॅलेन्सिंग करायला. काय बाबा नाही काय बोलतो. ओके डन. सगळ्यांचं झालं जेवण. सगळे गेले. आता मी राहिलोय. साहिल आहे आणि राघव आहे. आम्ही तिघे राहिलो. आणि एक खूप चांगली बातमी. चिंतामणीचा बॅनर पडला याला. जोगेश्वरी बीट्स खास आकर्षण. तर चिंतामणीला एवढी मजा करणार आहे ना. तो पण व्लॉग बनवणार. खूप म्हणजे खूप एन्जॉय करणार आम्ही. फुलांनी फुल म्हणजे फाडू एकदम धमाका टाकणार तिकडे. वर्ष आपलं फुल गाडवणार. हॅट्रिक वर्ष आपलं. हॅट्रिक 3रं वर्ष आपण सलग वाजवतो तिकडे. ह्या वर्षी म्हणजे आपलं 3रं वर्ष आहे. मजा येणार आहे भरपूर चिंतामणीला पण. मस्त जेवण होतं. आता चाललो. आता वैभव पण आलाय जेवायला. थोड्या टायमानंतर मग आपण बॅलेन्सिंग करायला घ्यायची आहे. भरपूर लेट झालं आपल्याला. काय होतं लेट झालं. लवकर जायचं. लवकर जाऊन आपण मस्त बॅलेन्सिंग वगैरे करून घेऊया. आजचा शो पण एकदम खूप मस्त येणार. भाई आपला बॅनर पडला बघितलं की नाही. धमाका करायचं की नाही. लावायचं भाई. बघा पावसाने हैराण करून टाकलाय. सगळं इन्स्ट्रुमेंटवर ताडपत्री टाकून ठेवलंय. पाऊस वाटतो ना फक्त आमच्याच पाठी लागलाय. कारण की आले 4 दिवस झाले ना. 4 दिवसापासून आमच्या पाठी पाऊस लागलेला आहे. सगळं आपलं सेटअप तर झालेलं आहे रेडी. फक्त
जनरेटर पण आलाय. पाऊस जाईल तर आपलं काम चालू आहे. पावसाने पूर्ण वाट लावली आहे बघा. कसं वाजवणार, माईक मध्ये पाणी जाणार, वरतून पाणी पडतंय. क्राऊड पण जमा झालाय. पाऊस थोडा हैराण करतोय. बाकीचं एकदम मस्त आपलं बॅलेन्सिंग वगैरे झालेली आहे. आता 2 मिनिटात आपण सुरू करणार आहे वाजवायला. पब्लिक पण तुम्ही बघू शकता मस्तपैकी जमा झालेली आहे. ते लोक पण वेट करतात कधी चालू होते कधी चालू होते. आता 5 मिनिटात आपलं सुरू होईल. मटकी एक फटकी में तोड़ता है. बघा काय जमा झालाय. कदाचित आपल्या इकडेच पॅकअप आहे. इथून गल्ली आहे. इथून आहे ना त्या लोकांनी नाशिक डोल ठेवला बघा. हा नाशिक डोल आहे. या गल्लीतून जाणं आपली ट्रॉली इथेच 1-2 गाणे वाजवायचे नंतर मग आपला पॅकअप आहे. का जावा मजा आली एकदम मजा ना. फक्त पावसाने स्टार्टिंगला थोडी घाण केलेली आहे. पूर्ण भिजलो आहे. माझा नॅपकिन वगैरे भिजलं आहे आणि याच्या स्पीकरवर पाणी पडलं आहे. झालं आपलं पॅकिंग करून सगळं सामान. ट्रॉली आपण पूर्ण खाली गेली आहे. आपल्या गाडीवरती लोड केलं आहे. वैभवचा टेम्पो आहे. वैभवचा आता त्याचा बाकी आहे साऊंड वगैरे तो पाठवून येईल. चले वैभव चला बाय बाय. चले भाऊ चल. मजा आली वाचायला. फर्स्ट टाइम आलो गुजरातमध्ये. काय रोज एकदम मजा एकदम क्राऊड तुम्ही बघितलं असेल काय क्राऊड होतं एकदम खतरनाक. बघ आपला सामान लोड केलंय. निघतो आता.
चलो हे आपले मित्र आलेले भेटायला. यांचा पण ग्रुप आहे होता इकडेच गणपतीत वाजायला. चलो बाय बाय बाय. हा पक्का. आता निघतोय आणि कारण की उद्या वाशीला पण प्रोग्राम आहे. वाशीला पण माझ्या इथून पोचून डायरेक्ट वाशीलाच पोचणार आहे आम्ही. सँडी दादा गुड मॉर्निंग मित्रांनो. आम्ही पोचलो वलसाडला आणि आता वाजले 9:30. अजून पण भरपूर मोठी रनिंग आहे. अजून कम से कम 5-5.5 तासाची अजून रनिंग आहे. आम्हाला मी नाश्ता करायला इथे रस्ता संपत नाही. असं वाटतं कधी पोचतोय. सगळं बसलं नाश्ता करायला. नाश्ता आलाय माझा. डोसा मागवलाय. नाश्ता करून घेतो. नाश्ता करून आलाय आणि आता निघालो आम्ही परत जायला. काय सोहमचं भाई त्याला जागा झोपत येत नाही. त्याला फक्त पुढे बसायचं आहे. मग काय विषय आहे काय. आहे अजून 5 तास रनिंग आहे. त्याच्यानंतर मग पोचू वाशीला. A few moments later. तर पोचलो आम्ही आता वाशीला आणि आपला गुजरातचा ब्लॉग इथेच मी एंड करतोय. कसा वाटला आपला गुजरातचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आणि अगर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय बाय.